गेल्या 2 वर्षांपासून पुणे बेंगळूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4चे विस्तारीकरण चालू आहे. त्यामुळे सुसाट असलेल्या वाहनांना पाटण तिकाटनेत ब्रेक लावावा लागतोय. पण आज मितीला हाच पाटण तिकाटणे पुलाजवळचा परिसर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. कारण बेशिस्त अशी वाहतूक, संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, महामार्ग प्रशासनाचे तर लक्षच शून्य आणि त्यात अधिकची भर म्हणजे वाहतूक पोलिसांची अकार्यक्षमता आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे यमाची फिल्डिंग. हॉटेल अमित म्हणजे कोल्हापूर नाक्यावरून सर्व्हिस रस्त्यावरून वारुंजी पाटणकडे जाणारी स्थानिक वाहने, हॉटेल विट्स वारुंजीकडे म्हणजे पाटण तिकाटणेकडे येणारी वाहने, सह्याद्री हॉस्पिटलकडून जुन्या ब्रिटिशकालीन पुलाकडून पाटणकडे, सातारकडे पाटण तिकाटणेतून जाणारी वाहने, अशी रोज किमान हजारो वाहने या पाटण तिकाटणेच्या केंद्रबिंदूतून आपला मार्गक्रमण करत असतात. आज मितीला याच तिकाटणेत अनेक अपघात झाले आहेत. संध्याकाळच्या वेळेस तर इथे रोजच वाहनं धडकण्याच्या घटना घडत असतात. नुकतीच पुण्यात नवले पुलाच्या ठिकाणी झालेला भीषण अपघात ताजा असतानाच आपण कराडकर एका नव्या अपघाताची जणू वाटच पाहत बसलो की काय, हा प्रश्न माझ्या सकट सामान्य कराडकरांना पडलाय. या रस्त्यांच्या बाबतीत, पाटण तिकाटणेत होणाऱ्या अपघातांच्या बाबतीत संबंधित सर्वच प्रशासकीय विभागांना केव्हा जाग येईल हा खरा प्रश्न आहे. जोपर्यंत प्रशासकीय स्तरावर कुणालाच या भविष्यात होणाऱ्या भयानक अपघाताचे देणं घेणं पडलेलं नाही, तोपर्यंत पाटण तिकाटण्यात यमाची फिल्डिंग सेट आहे हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय पाटीलसह कॅमेरामॅन सागर गिरी, कराड, सातारा.